बदलत्या हवामानामुळे गेल्या वर्षी संत्र्यांची गळ होऊन उत्पादकांचं कोट्यवधींचं नुकसान झालं। मात्र 6 महिन्यांपासून विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना परतावा देण्यात आला नाही। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या देत भजन आंदोलन केलं। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्विचार हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत गेल्या वर्षी आंबिया बहरासाठी 67 महसूल मंडळात 3515 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी 3.99 कोटी रुपयांचा भरणा करून 3318 हेक्टरचा विमा काढला होता। हवामान बदलानं संत्र्यांचं मोठं नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीतर्फे परतावा देण्यात आला नाही। त्यामुळे कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ आणि प्रवीण मोहोड यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्याकडे केली आहे। दरम्यान या कार्यालयात जमिनीवर बसून ठिय्या देत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भजन केलं आणि कंपनी विरोधात नारेबाजी केली। म्हणतो आम्ही हक्काचा नाही, आमचा आम्हाला फुकटाचा नाही पाहिजे, आम्हाला फक्त आमच्या कष्टाच्या कामाचा पाहिजे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या सरकारला जाग यावा यासाठी आम्ही भजनाच्या माध्यमातून सरकारला सद्बुद्धी देव यासाठी प्रतिकात्मक आंदोलन केलं। कारण मागच्या वर्षीचा विमा आलेला नाही, 20% विमा आलेला आहे आणि यावर्षीचा विमा नाही आहे। कृषी विभागानं पॉझिटिव्ह अहवाल दिलेला आहे की 41 महसूल मंडळांच्या अंतर्गत पीक विमा मिळावा शेतकऱ्यांना, परंतु ही कंपनी एवढी निगरगट्ट आहे, यांनी ते नाकारलं आणि ते अपीलमध्ये चालले आहे, म्हणजे ते सरकारला ऐकायला तयार नाही। आणि दुसरी बाजू या राज्याचे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये विमा मिळतो, अमरावती जिल्ह्यामध्ये नाही। ह्यामध्ये तिकडे शेतकरी वेगळे हे शेतकरी वेगळे असा काही नियम आहे काय?